नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या घोषणा आणि या 5 महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार। आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की या 5 योजना कोणत्या आणि या 5 योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या निधीचं वितरण होणार आणि हेक्टरी किती रुपये होणार आणि कधीपासून होणार आणि याबरोबरच नमो शेतकरी योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, एक लाईक करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे रोज पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 5 योजनेपैकी सर्वात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन योजना, म्हणजे भावांतर योजना। आणि शासनाच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील सुद्धा म्हणजे खरीप हंगाम 2023 मध्ये कमी भाव मिळाल्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाने मंजूर केलं होतं आणि यावर्षी सुद्धा खरीप हंगाम 2024 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेला आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत एक महत्त्वाची तरतूद होणार आहे आणि कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान भेटणार आहे। आणि आता या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र होणार तेही सांगतो। आता खरीप हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून आपली ई पीक पाहणी केली होती किंवा सोयाबीन आणि कापसाची नोंद केली होती, सातबारा होती, अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आणि हेक्टरी 10,000 रुपये आणि 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण केलं जाणार आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्त्वाची तरतूद शासनाच्या माध्यमातून केली जाऊ शकते। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही झाली पहिली योजना। दुसरी योजना आहे नमो शेतकरी योजना। आणि मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना 5 हप्ते वितरित झाले आहेत आणि जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास हेक्टरी आपण जर पाहिलं तर जवळपास आतापर्यंत विचार जर केला तर 6,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना भेटत आहेत, परंतु आता 6,000 ऐवजी आता वार्षिक 9,000 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून। आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता हा 3,000 रुपयाचा भेटणार आहे, जे की अगोदर 2,000 रुपयाचा भेटत होता। त्यामुळे नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा सततच्या पावसाचं अनुदान। मित्रांनो, बहुतांश जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाला एक महत्त्वाची अशी सरकार या अर्थसंकल्पामधून सूचना देऊ शकते, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये मंजुरी तर झालेली आहे, GR निघालेत, परंतु अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप भरपूर जिल्ह्यामध्ये झालं नाही। शेतकऱ्यांनी KYC करून देखील सुद्धा, परंतु निधी जर कमी पडत असेल तर या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला जाऊ शकतो। हे सगळ्यात महत्त्वाचं अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातला आणि सततच्या पावसाच्या अनुदान संदर्भातला अपडेट आहे। याचबरोबर पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे खरीप हंगाम 2024चा पीकमा। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024चा पीकमा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आता काही गोष्टी समोर येत आहेत। त्यामुळे आता या पीक विमा योजनेला एक पर्याय म्हणून दुसरी योजना आणली जाऊ शकते, जसं की इतर राज्यामध्ये रयतू भरोसा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक मानधन दिलं जाते। त्यामुळे या पीक विमा योजनेला पर्याय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद होण्याची शक्यता आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळपास इतरही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत। कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने या अर्थसंकल्पामध्ये जर घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि 2019 ते 2024-25 पर्यंतच्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ही कर्जमाफी होऊ शकते। आणि कर्जमाफीचा सुद्धा निर्णय याच अर्थसंकल्पामधून होण्याची शक्यता आहे, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात वाढती आंदोलने, शेतकऱ्यांचा सरकारला विरोध कर्जमाफीवरून, कारण की सरकारने या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं कर्जमाफीचं आणि या अर्थसंकल्पामधून सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे। राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहेत। याचबरोबर इतरही काही भाजप आमदार या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ही नाकारता येत नाही। मित्रांनो, पुढचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की जर आमचं सरकार परत निवडून आलं तर महिलांना वार्षिक महिन्याला 2100 रुपये देणार आणि आता सध्या 1,500 रुपये भेटत आहेत।
परंतु जे काही महिलांना हे 21 रुपये जर द्यायचे असतील तर याच अर्थसंकल्पामधून तरतूद करावी लागेल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा या महिला आता ज्या काही पात्र झालेल्या महिला आहेत त्यांना 21 रुपये देण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या 5 योजना ज्या खूप महत्त्वाच्या आहेत। पहिली योजना कापूस आणि सोयाबीनचा अनुदान भावांतर योजना, नमो शेतकरी योजना, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक विमा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सर्व अनुदानाचे योजनेचे किंवा संपूर्ण GR याच अर्थसंकल्पामध्ये निर्गमित होऊ शकतात आणि याच अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच 10 मार्च ला होणाऱ्या अर्थसंकल्पामधून या तरतुदी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब करू शकतात। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।